या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। बीडच्या केज तालुक्यात सरपंच पतीचे अपहरण करून त्यांचा खून झाल्याची घटना समोर आली। या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले। काही तासानंतर त्यांचा मृतदेह परिसरात आढळून आला। संतोष देशमुख हे मसाजोगच्या महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत। सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले, त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला। देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत, त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होतोय। या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। या घटनेदरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत बीडचा बिहार होतोय असा आरोप केलाय। मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी देखील खासदार सोनवणे यांनी केली आहे। याला राजकीय अंग नाहीये, पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमागे आहे। राजकीय अंग असायचं काही कारण आहे? राजकीय आज कुणाचं सरकार आलं, कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे। कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार, पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमागे यांनी पाठबळ द्यायचं काम करतात। ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कुणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल लेटर घेतले पाहिजेत आणि कॉल डिटेल मधून जे कोण त्याच्या पाठीमागे आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे। 302 चा गुन्हा होईल, खंडणीचा गुन्हा होईल, पण जे कोणी पाठीमागे आहेत, आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते, त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्याय बीड जिल्ह्यात एसपी आणि पोलीस यंत्रणा देणार का? हा माझ्या तुमच्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा। याच्या पाठीमागे सत्ताधारी मधले कोणी आहेत का? नाही, मला याच्या पाठीमागे कोण आहे असं आज प्रथमदर्शी मी दिल्लीत आहे। आज मी महाराष्ट्रात पण नाही किंवा माझ्या जिल्ह्यात पण नाहीये। मी आज सेशन चालू असल्यामुळे इथे दिल्लीत आहे, त्याच्यामुळे मला याच्या पाठीमागे कोण नाही। पण ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेअरिंग यांच्यात येते या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं जात आहे दिवसा दुपारी। असं जवळजवळ 3 गाड्या आहेत, त्याची स्वतःची 4 व्हीलर आहे स्कॉर्पिओ, ती फोडली जाते आणि त्याला गाडीतून उचलून किडनॅप केलं जात आहे। तिथून नेऊन 20, 25, 30 किलोमीटरवर त्याला डायरेक्ट मारलं जाते, खून करून त्याला टाकली जाते त्याची बॉडी। म्हणजे एवढी डेअरिंग वाढती, ही कुणाच्या तरी वरदास्ता असल्याशिवाय करायची डेअरिंग नाहीये। ही बीड जिल्ह्यातलं हे बिहार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे याला कुठंतरी कंट्रोल झाला पाहिजे। पोलीस यंत्रणेनं लवकरात लवकर याच्यावर कंट्रोल करून ही जो काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण माझ्या तालुक्यात होतोय ह्या सर्व गोष्टीला लवकरात लवकर हँडल केलं पाहिजे आणि पोलिसांनी लवकर खरा तो गुन्हेगार समोर आणला पाहिजे, ह्याच्या पाठीराख्याला सुद्धा समोर आणलं पाहिजे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।